काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात राज्यभर भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे। अकोल्यात देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। अकोल्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण संपवायचं हे पिढीचं स्वप्न आहे आणि सुप्त स्वप्न आहे। कारण बघा, पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं, पंडित जवाहरलाल नेहरू की जातीच्या आधारावर जे आरक्षण आहे ते विकासाला अडथळा ठरतो, ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं। राजीव गांधींनी तर असं म्हटलं की बुद्धिहीन लोकांना प्रोत्साहन देणे, प्रोत्साहन देणार नाही। जे आरक्षण जे घेतात त्यांना बुद्धिहीन म्हणतात। हे विचार राजीव गांधीचे होते। आणि आता हे जे आहे महाशय, जे अमेरिकेत जाऊन भारताची बदनामी करतात, आर्थिक बदनामी करतात, संपूर्ण जगामध्ये आर्थिक मंदी आहे आणि आपला देश हा प्रचंड आर्थिक मजबूत आहे, अशा देशाची आर्थिक बदनामी करतात।